प्राण पहा तुम्ही, हायवेची समृद्धी नात्यातली समृद्धी घेऊन गेली. तुमच्याकडे भाऊबीजा साजरे झालेत की नाही मला माहिती नाही, पण आमच्याकडच्या बऱ्याच भाऊबीजा होतात पण कोर्टात. ती म्हणते अख्खा वाटा दे माझा, नाही तर सहीच देत नाही. भाषेमध्ये डेंजर येते. म्हणते आत्या रिकाम्या हाताने जायचं असेल तरच आत या, नाही तर बाहेरच थांबा. मग माझी विनंती असेल तुम्हाला दोघालाही, मी कोणालाच एकाला वाईट बोलणार नाही. माझी विनंती असेल आधी तुम्हाला, 5 अन 10 लाखासाठी आपल्या रक्ताचा भाव कधी तोडू नका. पैसा आज नाही उद्या भेटतो, नशिबात आहे तेवढंच भेटतं, त्याच्यावर आपल्याला काहीच भेटत नाही. आणि हाय ते त्याच्यात कोणीच अफरातफरी करू शकत नाही. 5-10 लाखासाठी रक्ताचा भाव कधी तोडू नका. आणि तुम्हाला विनंती माझी, तुमची पोरगी मोठी झाली म्हणून तुमच्या रक्ताच्या बहिणीला तुम्ही कधी विसरू नका. एकदा लग्न करून दिलं, 10-5 धोंडी घातली, 10-5 दिवस काय केलं रे याच्यावर तुम्ही तिला? काय केलं? बऱ्याचदा तिकूनच येत होती ती कापूस शिकून आणि तुमचं नाव करून जात होती. तू प्रेमाने तुम्ही राहिले तर तुमची बरोबरी करायला सुद्धा ती हरकत आहे. पण तुम्ही डायरेक्ट लगे तिला विसरतच असतील आणि स्वतःच्या मुलीला विचारत असतील आणि बहिणीला जर विसरत असतील, तिचे मायबाप गेले म्हणजे तिचं सगळंच गेलं का? तिचा अजिबात अधिकार नाही का? मायबापाने लग्न केलं पण इस्टेट तुमच्यासाठी शाबूत ठेवली ना. या पलीकडे काय केलं तशी पाहिलं तर ते अर्ध्या हिश्श्याची वाटी करीन येते. आता जर शासनाच्या कायद्याच्या बाबतीत जर विचार केला तर, पण विनंती असेल माझी, तुम्हाला कायद्याने अर्धा हिस्सा भेटू शकतो पण रक्ताचा भाऊ तुम्हाला आयुष्यभर तुम्ही गमावताल. 10 लाखासाठी 5 लाखासाठी रक्ताचा भाऊ कधी तोडू नका. आणि म्हातारी बहीण झाली तरी तुमच्या म्हातारीपर्यंत तिची दिवाळी आणि भाऊबीज कधी विसरू नका. ही पुरुष मंडळीला विनंती. बहिणीनं जर दिलं तर बहीण लक्ष्मी. तुम्ही 1-2 हाताने देताल, ती 10 हाताने तुम्हाला परत करत असते. आणि वाक्य काळजात उतरून घ्या, मी अनुभवाने सांगते. लेकी बाळीला केलेलं कधीच कमी पडत नसतं. जो करतो तो अजूनही पहा तुम्ही, लेकी बाळीचा कधी माणसाने आशीर्वाद घेतला पाहिजे. तिचा तळतळाट घेत असाल तर धाऱ्या वाट येतं, मुरी वाट जातं. विठ्ठल अरे दिवाळ्या होऊन भाऊबीजा होऊन आता 5-7 दिवस उलटून गेलेत. मेवण्याला फोन केलेत पण बहिणीला फोन नाही. असे 15 पुढे बसलेत माया. सांगू का नाव द्यायचे? कशाला बोलायला लावता तुम्हाला? यायचे फोन मेवणीला गेलेत पण बहिणीला गेले नाही. अरे तिच्या बापाची इस्टेट असून दुसऱ्याचं कोल्या कुत्र्याचं धन झालं, तिला काहीच वाटत नसन का? धनासाठी काही करू नका. या तिन्हीसाठी काही केलेलं काम येत नाही. तुम्ही म्हणताल मग पुरुषार्थ करायचं सांगितलं. तुम्ही जर प्रिया म्हणत असाल तर तो काम नावाचा पुरुषार्थ आहे. तुम्ही पुत्र म्हणत असाल तो धर्म नावाचा पुरुषार्थ आहे. आणि तुम्ही जर पुत्र म्हणत असाल तो काम नावाचा पुरुषार्थ आहे. तुम्ही जर धन म्हणत असाल तो अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. मग आम्ही यांच्यासाठी करायचं का पुरुषार्थ नाही करायचा? नेमकं काय करायचं? मधली वाट शोधूयात आपण. शास्त्र जे सांगते व्यवस्थित ऐका, 3च वाक्य ऐका, अख्ख्या अभंगाचं सारे याच्यात. नाही तर हे सार नाही ऐकलं तर सारं विसरताल तुम्ही, सारं लक्षात येणार नाही तुमच्या. सारं लक्षात नाही, फक्त सार लक्षात घ्या. 3 वाक्य. बायकोसाठी केलेलं काम येत नाही, बायकोसाठी केलेलं नाश पावणार असतं. पण बायकोला सोबत घेऊन जगाच्या उद्धारासाठी काहीतरी करा. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते कर्म तुम्हाला जिवंत ठेवेल. मुलासाठी केलेलं काम येईल की नाही याची गॅरंटी नाही, खात्री देता येणार नाही. पण मुलाला सोबत घेऊन समाजाच्या उद्धारासाठी काहीतरी कराल, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते तुम्हाला जिवंत ठेवेल. धनासाठी काही करताल ती नाश पावणार असेल, पण धनाला सोबत घेऊन जगाच्या उद्धारासाठी काहीतरी करा. समाज तुम्हाला वर्षानुवर्ष विसरल्याशिवाय राहणार नाही, आठवण ठेवेल समाज तुमची. बायकोसाठी करणारे अनेक पाहिलेत पाहिजे, मेलेल्या बायकोसाठी थडग बांधणारे अनेक पाहिलेत. पण जिवंतपणी जिवंताईच्या स्वप्नाचं स्वराज्य पूर्ण करण्यासाठी वयाच्या 15व्या वर्षी हातात ढाल आणि शमशेर घेणारे, वयाच्या 16व्या वर्षी स्वतःचा बट कापून रक्ताचा अभिषेक रोहडेश्वराच्या पिंडीवरती करणारे, 27व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारे, 32व्या वर्षी अफजल खानाला फाडणारे, वयाची 51 वर्ष जगणारे पण 35 वर्ष हिंदवी स्वराज्यासाठी रणांगण गाजवणारे, जगाच्या पाठीवरचे एकमेव पराक्रमी वीर म्हणजे राजा शिवछत्रपती. आईचा राजा पुन्हा होणे नाही.